Hello everyone, welcome back to the class of physics by Amul sir, the finance and wages we will learn the concept of physics in this lecture. So dear student, in this lecture we are going to discuss about the new topic of rotational dynamics, that means principle of a parallel axis. This is the most important topic in our chapter and for your exam also. So please watch this video till the end and try to understand it. Okay. So dear student, in the previous lecture we have done the moment of inertia and the moment of inertia of a ring and the moment of inertia of a disc. Okay. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा स्टडी केला आणि आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचं स्टँडर्ड इक्वेशन फाइंड आउट केलं, I = m/r². त्यानंतर आपण प्रीवियस लेक्चर मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्कचा सुद्धा स्टडी केला. त्यानंतर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला रोटेशनल डायनामिक्सचा जो नेक्स्ट पॉइंट असेल तर तो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिसचा स्टडी करायचा. मग प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस म्हणजे काय आणि प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस मध्ये जो ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल तर त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा. मग ॲक्सिस ऑफ रोटेशनचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्याआधी आपल्याला प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिसचे जे डेफिनेशन असेल तर त्या डेफिनेशनचा स्टडी करायचा आहे. कारण की प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिसचे जे डेफिनेशन असेल तर त्याच डेफिनेशनचा आपल्याला फायनली प्रूफ करून द्यायचे. म्हणजे डेफिनेशन असेल तर त्या डेफिनेशनचा आपल्याला मॅथमॅटिक्सच्या फॉर्म मध्ये जे एक्सप्रेशन असेल तर ते एक्सप्रेशन राईट करायचे किंवा ते प्रूफ करायचे. ठीक आहे. Now let's see the definition of principle of parallel axis. The moment of inertia of a body about any axis is equal to sum of its moment of inertia about parallel axis passing through the center of mass and product of its mass and square of its distance between the two axes is called as principle of parallel axis. This is the simple definition of principle of parallel axis. विद्यार्थी मित्रांनो, ही जी डेफिनेशन असेल तर त्या डेफिनेशनचा जो अंडरस्टँडिंग असेल तर ती अंडरस्टँडिंग आपल्याला एका डायग्राम थ्रू करून घ्यायची. ठीक आहे. मग सपोज हा एक रिजिड बॉडी आहे आणि त्या रिजिड बॉडीचं मास हे कॅपिटल एम आहे. ठीक आहे. आणि त्या रिजिड बॉडीच्या पॉइंट ऑफ ओ मधून मी एक ऍक्सिस पास करून दिला आणि त्या ऍक्सिसला म्हटलं ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल तर तो ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे एनी ऍक्सिस असेल आणि त्याच एनी ऍक्सिसचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा. मग त्या पॉइंट ऑफ ओ मधून पास होणारा जो ऍक्सिस असेल तर तो म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल आणि त्या ऍक्सिस ऑफ रोटेशनचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर तो मोमेंट ऑफ इनर्शिया मी आय ओ ने रिप्रेझेंट करून दिला. त्यानंतर हा जो रिजिड बॉडी असेल तर त्या रिजिड बॉडीला एक पर्टिक्युलर सेंटर ऑफ मास असेल. मग सेंटर ऑफ मास म्हणजे काय की द पॉइंट ऍट विच होल मास ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इज कॉल्ड एज सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास आपण हा प्रिव्हियस इयर मध्ये स्टडी केलेला आहे. मग सेंटर ऑफ मास म्हणजे काय की एखाद्या बॉडीचं मास ज्या पॉइंटला कॉन्सन्ट्रेट असेल म्हणजे ते बॅलन्स होत असेल तर त्या पॉइंटला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. मग जर बॉडी युनिफॉर्म बॉडी असेल तर त्या युनिफॉर्म बॉडीचा सेंटर ऑफ मास हा त्या बॉडीच्या सेंटरला असतो. बट एखादा नॉन युनिफॉर्म बॉडी असेल तर त्या नॉन युनिफॉर्म बॉडीचा जो सेंटर ऑफ मास असेल तर हा सेंटर ऑफ मास थोडा आजूबाजूला असेल. ठीक आहे. मग हा जो रिजिड बॉडी आहे तर त्या रिजिड बॉडीचा सेंटर ऑफ मास मी सी ने रिप्रेझेंट करून दिला आणि तो सी पॉइंट मधून आणखी एक मी दुसरा ऍक्सिस पास करून दिला. म्हणजे हा सेंटर ऑफ मासचा ऍक्सिस असेल आणि त्या सेंटर ऑफ मासच्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया मी आय सी ने रिप्रेझेंट करून देईन. मग आता हे जे दोन ऍक्सिस असतील तर ते दोन ऍक्सिस एकमेकांना पॅरलल आहेत. ठीक आहे. मग जेव्हा हे दोन ऍक्सिस एकमेकांना पॅरलल असतील तर त्याच्यातलं डिस्टन्स हे मी एच इतकं कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन मधला आणि सेंटर ऑफ मासचा जो ऍक्सिस असेल तर त्याच्यातलं डिस्टन्स मी कॅल्क्युलेट केलं, एच इतकं डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे. त्यानंतर हा जो रिजिड बॉडी असेल तर त्या रिजिड बॉडीचा एक स्मॉल पार्टिकल मी ह्या ठिकाणी प्लेस करून दिलाय आणि त्या पार्टिकलला मी पी ने रिप्रेझेंट करून दिलं. जर तो त्या रिजिड बॉडीचा स्मॉल पार्टिकल असेल तर त्या स्मॉल पार्टिकलचं मास हे डीएम असेल. ओके. म्हणजे जर पार्टिकल जर स्मॉल असेल तर त्या पार्टिकलचं मास हे स्मॉल मास असेल. त्यानंतर मग मी पॉइंट ऑफ ओ पासून तर पॉइंट ऑफ पी पर्यंत एक लाईन जॉईन करून दिली जस्ट लाईक दिस. त्यानंतर तसेच पॉइंट ऑफ सी पासून तर पॉइंट ऑफ पी पर्यंत दुसरी लाईन ड्रॉ करून दिली, जॉईन करून दिली आणि पॉइंट ऑफ पी पासून मी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली ओसी कडे. ठीक आहे. जस्ट लाईक दिस. आणि ह्या पॉइंटला म्हटलं मी पॉइंट ऑफ डी. ठीक आहे. मग हा या ठिकाणी बघा आपल्याला एक ट्रायंगल मिळतोय, ट्रायंगल ओ डी पी. ठीक आहे. ट्रायंगल ओ डी पी. मग हा जर ट्रायंगलचा 90 डिग्रीचा अँगल असेल तर त्या 90 डिग्रीच्या अँगलच्या समोरची बाजू ही हायपोटेनिस असेल. म्हणजे ओपी ही हायपोटेनिस आहे, ओडी ही ऍडजस्टंट असेल आणि डीपी ही त्या ठिकाणी अपोजिट साइड असेल. ठीक आहे.
मग या ठिकाणी बघा आपल्याला ह्या जो रिजिड बॉडी असेल तर त्या रिजिड बॉडीचा ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल तर त्या ऍक्सिस ऑफ रोटेशनचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. मग आपल्याला पॅरलल ऍक्सिसची डेफिनेशन काय म्हणते की द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ऍक्सिस. तुम्हाला मगाशी म्हटलं की पॉइंट ऑफ ओ मधून जो ऍक्सिस पास होतोय तर तो म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय भरतो एनी ऍक्सिस. मग त्या एनी ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय बरं हा आय ओ मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. ठीक आहे. मग आय ओ इज इक्वल टू म्हणजे एनी ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. मग एनी ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय बरं हा आय ओ असेल. मग इज इक्वल टू डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू दिलं. त्यानंतर सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. ठीक आहे. आपल्याला समेशन करायचंय. समेशन कोणाचं करायचं बरं की सेंटर ऑफ मास मधून जो ऍक्सिस पास झाला तर त्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग सेंटर ऑफ मास मधून पास होणार जो ऍक्सिस असेल तर तो म्हणजे सेंटर ऑफ मास हा ऍक्सिस त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा आयसी असेल. मग आयसी. ठीक आहे. त्यानंतर पण आपल्याला त्या सेंटर ऑफ मासचा जो ऍक्सिस असेल तर त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचं कोणाशी तरी समेशन करायचंय. मग ते समेशन कोणाशी करायचंय बरं and the product of its mass and square of its distance between the two axes. मग आता ह्या होल बॉडीचं जे मास असेल तर त्या होल बॉडीचं मास आपल्याला मिळतंय कॅपिटल ए. त्या मासचा आणि दोन ऍक्सिस मधलं जे डिस्टन्स असेल तर त्या डिस्टन्सचा स्क्वेअर करून द्यायचंय. मग त्या डिस्टन्सचा स्क्वेअर आणि त्या बॉडीचा जो मास असेल तर त्या मासचा आणि त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरचा प्रॉडक्ट करायचंय. ठीक आहे. मग हे मास आणि दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स किती बरं ते एच आहे. बट या ठिकाणी डिस्टन्सचा काय करायचं बरं स्क्वेअर करायचं म्हणजे या ठिकाणी एम इंटू एच स्क्वेअर हे आपल्याला फायनली प्रूफ करून द्यायचंय. म्हणजे हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल तर त्या ऍक्सिस ऑफ रोटेशनचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एनी ऍक्सिसचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम इंटू एच स्क्वेअर. ठीक आहे. मग हा आपण जी थेरॉटिकल डेफिनेशन होती तर त्या थेरॉटिकल डेफिनेशनचा आपण मॅथमॅटिक्सच्या फॉर्म मध्ये इक्वेशन लिहून देऊ. ठीक आहे. मग आपल्याला ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशनचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्याआधी आपल्याला हा जो पार्टिकल असेल तर त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे अबाउट ओ ऍक्सिस अँड अबाउट सी ऍक्सिस. ठीक आहे. देअरफॉर फ्रॉम फिगर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल अबाउट ओ ऍक्सिस. ह्या पार्टिकलचा म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू चा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे अबाउट ओ ऍक्सिस. देअरफॉर इज इक्वल टू आता आपल्याला जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय बरं तो आय इज इक्वल टू एम इंटू आर स्क्वेअर. हे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचे इक्वेशन फाइंड आउट केले. मग या ठिकाणी आपल्याला कंडिशन काय दिली की आपल्याला ओ ऍक्सिस पासून त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. मग हा ओ ऍक्सिस आणि ओ ऍक्सिस पासून जर आपल्याला पी पॉइंट पर्यंत म्हणजे पार्टिकल पी पर्यंतचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर तो मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. मग ओ पासून तर पी पर्यंत डिस्टन्स किती बरं ते ओपी इतकं डिस्टन्स आहे आणि त्या पार्टिकलचा मास आहे डीएम असेल. ठीक आहे. मग आपण मासचा आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा प्रोडक्ट करतो आणि तो प्रोडक्ट कोणाच्या इक्वल मध्ये असेल तो मोमेंट ऑफ इनर्शियाच्या इक्वल मध्ये असेल. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल अबाउट ओ ऍक्सिस. आता ओ पासून तर पार्टिकल पी पर्यंत डिस्टन्स हे ओपी आहे. बट आपल्याला डिस्टन्सचा काय करायचं बरं स्क्वेअर करायचं म्हणजे ओपीचा स्क्वेअर इंटू त्या पार्टिकलचा मास हे असेल डीएम. ठीक आहे. मग त्याच्यानंतर सेकंड कंडिशन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट ओ ऍक्सिस. आता ह्या ओ ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला होल बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर तो मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. रिस्पेक्ट मध्ये हा आपला ओ ऍक्सिस असेल. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ओ ऍक्सिस म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल. देअरफॉर आपण मगाशी फर्स्ट कंडिशन मध्ये काय म्हटलं की आपण ओ ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केलाय. मग ओ ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये जर आपण त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केलाय मग आपण त्या पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला जर इंटिग्रेट करून दिलं तर आपल्याला होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल अबाउट ओ ऍक्सिस. ठीक आहे. मग हा जो आपला ओपी स्क्वेअर इंटू डीएम असेल जर याला इंटिग्रेट करून दिलं तर आपल्याला होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल अबाउट ओ ऍक्सिस. मग इंटिग्रेशन ऑफ
OP स्क्वेअर इंटू DM, दॅट विल बी द इक्वेशन नंबर फर्स्ट. म्हणजे O ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये त्या पार्टिकलचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला OP स्क्वेअर इंटू DM, द प्रॉडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्सचा स्क्वेअर. त्यानंतर त्या O ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये आपण त्या टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर इंटू DM. त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट ने रिप्रेझेंट करून दिलं. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल अबाउट C ऍक्सिस. आता C ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे इज इक्वल टू, मग आपला मोमेंट ऑफ इनर्शिया काय म्हणतोय की डिस्टन्सचा स्क्वेअर आणि त्या पार्टिकलचा मास याचा काय करायचं, प्रॉडक्ट करायचंय. मग आता C पासून हा पार्टिकल P चं C पासून डिस्टन्स किती पडते, CP इतकं डिस्टन्स असेल. देअरफॉर CP, बट त्या डिस्टन्सचा काय करायचा, स्क्वेअर करायचा, म्हणजे CP चा स्क्वेअर इंटू त्या पार्टिकलचा मास हे DM असेल. ठीक आहे, म्हणजे C ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला CP स्क्वेअर इंटू DM. त्यानंतर नेक्स्ट, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट C ऍक्सिस. आता C ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. मग मगाशी आपण C ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला, त्याच मोमेंट ऑफ इनर्शियाला जर आपण इंटिग्रेट करून दिलं तर C ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर इंटू DM जर करून दिलं तर आपल्याला ह्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय C ऍक्सिसचा. Therefore IC is equal to integration of CP square into DM, that will be the equation number second. Now therefore from geometrical figure in a triangle, आता आपल्याला ह्या ठिकाणी ट्रायंगल यूज करायचा आहे. ट्रायंगल ODP, in a triangle ODP. ठीक आहे, या जिओमेट्रिकल फिगर मधला जो ट्रायंगल ODP असेल तर त्या ट्रायंगल ODP चा आपल्याला यूज करायचा आहे. देअरफॉर आपण ट्रायंगल कोणता घेतला बरं, ट्रायंगल ODP. देअरफॉर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम काय म्हणतोय की हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू ऍडजसंट स्क्वेअर प्लस अपोजिट स्क्वेअर. मग या ठिकाणी बघा आपण ट्रायंगल ODP घेतलाय, मग हा जर 90 डिग्रीचा अँगल असेल तर 90 डिग्रीच्या अँगलच्या समोरची जी बाजू असेल तर आपण त्याला हायपोटेन्यूज म्हणतोय. म्हणजे OP हा काय असेल बरं, हायपोटेन्यूज असेल. मग आपल्याला अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम काय म्हटलं की हायपोटेन्यूजचा जर स्क्वेअर केला तर इज इक्वल टू ऍडजसंट स्क्वेअर प्लस अपोजिट स्क्वेअर. म्हणजे ऍडजसंटचा स्क्वेअर प्लस अपोजिटचा स्क्वेअर हा कोणाच्या इक्वल मध्ये असेल बरं, तो हायपोटेन्यूजच्या इक्वल मध्ये असेल. मग देअरफॉर हायपोटेन्यूज कोणती बरं, आता हायपोटेन्यूज OP आहे, म्हणजे देअरफॉर OP स्क्वेअर इज इक्वल टू, कारण की हायपोटेन्यूजचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला ऍडजसंटचा पण स्क्वेअर करायचा आहे, ऍडजसंट स्क्वेअर प्लस अपोजिट स्क्वेअर. मग हा 90 डिग्रीच्या समोरची बाजू हायपोटेन्यूज असेल, OP चा स्क्वेअर केला म्हणजे OP हा हायपोटेन्यूज असेल, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू आता OD चा स्क्वेअर, OD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर. OP स्क्वेअर हा हायपोटेन्यूज आहे, OD हा ऍडजसंट आहे आणि DP हा अपोजिट असेल. देअरफॉर बट OD स्क्वेअर इज इक्वल टू OC प्लस CD ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या ठिकाणी बघा O आणि D, OD चा स्क्वेअर आहे, मग OD काय बरं या ठिकाणी OC प्लस CD इज इक्वल टू OD असेल. मग या ठिकाणी जर OD चा स्क्वेअर म्हटलेला आहे म्हणजे OC प्लस CD ब्रॅकेटचा स्क्वेअर दिला. मग पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन इज इक्वल टू, आता OD स्क्वेअर ची व्हॅल्यू काय झाली बरं, ती OD स्क्वेअर ची व्हॅल्यू OC प्लस CD ब्रॅकेट स्क्वेअर इन ब्रॅकेट OC प्लस CD ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा DP ऍज इट इज असेल, DP ऍज इट इज. आता ह्या ठिकाणी आपल्याला हा जो ब्रॅकेट मिळतोय तर हा म्हणजे A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर असेल. मग याला ह्या फॉर्म मध्ये एक्सपांड करायचंय, A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस ट्वाइस AB प्लस B स्क्वेअर. म्हणजे ह्या ब्रॅकेटला या फॉर्म मध्ये एक्सपांड करून द्यायचंय, OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC इंटू CD प्लस CD स्क्वेअर प्लस हा DP स्क्वेअर ऍज इट इज असेल. ठीक आहे, हे कोणाच्या इक्वल मध्ये मिळालं परत आपल्याला, OP स्क्वेअरच्या इक्वल मध्ये मिळालं. मग इज इक्वल टू आता या ठिकाणी बघा CD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर,
म्हणजे हा CD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर. मग जर ऍडजसंटचा स्क्वेअर प्लस अपोजिटचा स्क्वेअर असेल तर आपल्याला मिळतो हायपोटेनसचा स्क्वेअर. म्हणजे ह्या ट्रायंगल मध्ये CD ही ऍडजसंट साइड आहे, DP ही अपोजिट साइड आहे. मग ऍडजसंटचा स्क्वेअर ऍडजसंट स्क्वेअर प्लस अपोजिट स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनसचा स्क्वेअर असेल. म्हणजे देअरफॉर CD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर इज इक्वल टू CP स्क्वेअर. म्हणजे CD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर ची व्हॅल्यू काय झाली बरं, ती CP स्क्वेअर झाली. मला पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. देअरफॉर OP स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC इनटू CD प्लस आता CD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर ची व्हॅल्यू CP स्क्वेअर असेल. ठीक आहे. पण इज इक्वल टू त्यानंतर आता O आणि C मधलं डिस्टन्स, O आणि C मधलं डिस्टन्स किती बरं आपलं ते h इतकं डिस्टन्स असेल. मग जर OC चा स्क्वेअर आहे म्हणजे या ठिकाणी जे OC मधलं जे डिस्टन्स असेल तर त्या डिस्टन्सचा सुद्धा स्क्वेअर करावा लागेल. मग O आणि C मधलं डिस्टन्स h, OC चा स्क्वेअर म्हणजे h चा स्क्वेअर करायचा आहे, h स्क्वेअर प्लस 2 O आणि C मधलं डिस्टन्स परत h असेल ते इनटू h CD प्लस CP स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 3 ने मी रिप्रेझेंट करून दिलं. हे जे इक्वेशन नंबर 3 असेल तर ते इक्वेशन नंबर 3 आपल्याला OP स्क्वेअरच्या इक्वल मध्ये मिळालं. त्यानंतर सिंपल सी कंडिशन असेल मल्टिप्लाय बोथ साइड बाय DM and integrate इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आपण जे इक्वेशन नंबर 3 जे शो केलं तर त्या इक्वेशन नंबर 3 ला दोन्ही साइडला DM ने मल्टिप्लाय करायचंय आणि इंटिग्रेट सुद्धा करायचंय. ठीक आहे. मग देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ आता हा जो OP स्क्वेअर असेल तर त्या OP स्क्वेअरला DM ने मल्टिप्लाय पण करायची आणि OP स्क्वेअरला इंटिग्रेट सुद्धा करायचे. मग इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर इनटू DM म्हणजे OP स्क्वेअरला मी इंटिग्रेट पण करून दिला आणि त्याला मल्टिप्लाय पण करून दिलं DM ने इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ h स्क्वेअर इनटू DM प्लस इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस h इनटू CD इनटू DM प्लस इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर इनटू DM. इक्वेशन नंबर 3 च्या दोन्ही साइडला मी इंटिग्रेट पण करून दिलं त्याला DM ने मल्टिप्लाय पण करून दिलं. आता या ठिकाणी बघा हा h स्क्वेअर आणि हा ट्वाइस h कॉन्स्टंट आहे. आपण कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या मध्ये येत नाही, ऑलवेज इंटिग्रेशनच्या बाहेर जातो. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर इनटू DM इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर h स्क्वेअर इनटू इंटिग्रेशन ऑफ DM प्लस ट्वाइस h इंटिग्रेशन ऑफ CD इनटू DM प्लस इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर इनटू DM. म्हणजे आपण ज्या कॉन्स्टंट टर्म होतं तर त्या कॉन्स्टंट टर्म आपण इंटिग्रेशनच्या बाहेर राईट करून दिल्या. मग या ठिकाणी बघा हा जो इंटिग्रेशन ऑफ DM असेल म्हणजे आपण हा जो रिजिड बॉडी असेल तर हा रिजिड बॉडी n नंबर ऑफ पार्टिकल्स ने बनलेला आहे. जर n नंबर ऑफ पार्टिकलचा मास बरं म्हणजे जर त्या n नंबर ऑफ पार्टिकलचा जर स्मॉल मास जर आपण एका ठिकाणी इंटिग्रेट करून दिलं किंवा समेशन करून दिलं तर आपल्याला टोटल बॉडीचा मास मिळतोय. देअरफॉर बट इंटिग्रेशन ऑफ DM इज इक्वल टू कॅपिटल M म्हणजे n नंबर ऑफ पार्टिकलचं मास जर आपण इंटिग्रेट करून दिलं म्हणजे त्याचं समेशन करून दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी टोटल बॉडीचा मास मिळणार असेल ते. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ DM इज इक्वल टू कॅपिटल M अँड इंटिग्रेशन ऑफ CD इनटू DM इज इक्वल टू 0. ठीक आहे. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. मग इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर इनटू DM इज इक्वल टू h स्क्वेअर. आता इंटिग्रेशन ऑफ DM ची व्हॅल्यू काय झाली बरं ती कॅपिटल M प्लस आता इंटिग्रेशन ऑफ CD इनटू DM ची व्हॅल्यू 0 मल्टिप्लाय बाय ट्वाइस h ऑलवेज 0 प्लस 0 प्लस इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर इनटू DM इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर इनटू DM ह्या ठिकाणी ऍज इट इज दिला. ठीक आहे. मग हा 0 मग ह्या व्हॅल्यूज मध्ये ऍड करून दिला तर कुठेही मॅटर करणार नाही. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी राईट करतो. मग बघा आता इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर इनटू DM इज इक्वल टू h स्क्वेअर इनटू M प्लस 0 प्लस इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर इनटू DM असेल. मग या ठिकाणी बघा देअरफॉर सिंपल सी कंडिशन असेल याला इक्वेशन नंबर 4 ने मी रिप्रेझेंट करून दिलं. दॅट विल बी द इक्वेशन नंबर 4. देअरफॉर पुट इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड इन इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड आपल्याला इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट ऑफ करून द्यायचे. देअरफॉर आता या ठिकाणी बघा
इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर इंटू डीएम ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये मिळते. इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर इंटू डीएम ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली इंटिग्रेशन ऑफ ओ ऍक्सिस म्हणजे आयओ ची व्हॅल्यू मिळाली. मग ह्या ठिकाणी बघा इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर इंटू डीएम, इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर इंटू डीएम म्हणजे हा आयओ असेल. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. मग आयओ इज इक्वल टू ठीक आहे एच स्क्वेअर इंटू एम, एच स्क्वेअर इंटू एम प्लस 0 ऍड केला तर कुठल्या प्रकारचा मॅटर करणार नाही. प्लस आता इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर इंटू डीएम, इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर इंटू डीएम ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर सेकंड मध्ये फाइंड आउट केलेली. मग इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर इंटू डीएम ची व्हॅल्यू काय झाली वरती मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सी ऍक्सिस म्हणजे इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर इंटू डीएम ची व्हॅल्यू काय झाली वरती आयसी असेल. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन देअरफॉर प्लस आयसी असेल. ठीक आहे हे जे इक्वेशन असेल तर ते इक्वेशन आपण या फॉर्म मध्ये पण राईट करू शकतो की आयओ इज इक्वल टू आयसी प्लस एम इंटू एच स्क्वेअर अँड दॅट विल बी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अबाउट एनी ऍक्सिस किंवा आपण त्याला ऍक्सिस ऑफ रोटेशन जरी म्हटलं तरी चालेल. मग असे आपण त्या डेरिव्हेशनला स्टार्ट करण्याआधी आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती म्हणजे जो ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल जो अबाउट एनी ऍक्सिस असेल तर त्या अबाउट एनी ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी प्लस एम इंटू एच स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आपण फायनली आपण हे जे डेरिव्हेशन फाइंड आउट केलं तर त्या डेरिव्हेशन मध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला एनी ऍक्सिसचा तर तो मिळाला आयओ इज इक्वल टू आयसी प्लस एम इंटू एच स्क्वेअर जो आपण ह्या डेरिव्हेशनचा सुरुवातीला आधीच तो या डेफिनेशन थ्रू अंडरस्टँड करून घेतला होता. ही जी डेफिनेशन असेल तर ही डेफिनेशन आपण जी थिओरिटिकली राईट केली तर त्या डेफिनेशनच आपल्याला मॅथेमॅटिक्सच्या फॉर्म मध्ये एक इक्वेशन राईट करायची. ठीक आहे मग या ठिकाणी हा बघा आयओ इज इक्वल टू आयसी प्लस एम इंटू एच स्क्वेअर तेच आपण फायनली प्रूफ केलेले. ठीक आहे म्हणजे आपण हा जो प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस असेल तर त्या प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिसचा फायनली प्रूफ करून दिलेला आहे की आयओ इज इक्वल टू आयसी प्लस एम इंटू एच स्क्वेअर. ओके ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट टॉपिक प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो मगाशी आपण प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिसचा स्टडी केला आणि प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस मध्ये आपण एका ऍक्सिस ऑफ रोटेशनचा म्हणजे एनी ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला I0 इज इक्वल टू आयसी प्लस एम इंटू एच स्क्वेअर. त्यानंतर आपला जो नेक्स्ट टॉपिक असेल तर तो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस मध्ये आपल्याला एका लॅमिना बॉडीला परपेंडिक्युलर असणारा जो ऍक्सिस असेल तर त्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा. ठीक आहे मग तो जो परपेंडिक्युलर ऍक्सिस असेल तर त्या परपेंडिक्युलर ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्याआधी आपल्याला प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिसची जी डेफिनेशन असेल तर त्या डेफिनेशनचं अंडरस्टँडिंग करून घेणं खूप महत्त्वाचं असेल. ठीक आहे मग नाउ लेट्स सी द डेफिनेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिना अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस is equal to sum of moment of inertia about two mutually perpendicular axes is called as perpendicular axis. That will be the simple definition of principle of perpendicular axis. ठीक आहे मग विद्यार्थी मित्रांनो ही जी डेफिनेशन असेल प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिसचं तर ह्याच थिओरिटिकल डेफिनेशनचं आपल्याला मॅथेमॅटिक्सच्या फॉर्म मध्ये प्रूफ करून द्यायचे. ठीक आहे मग ही परपेंडिक्युलर ऍक्सिसची जी डेफिनेशन असेल तर ती डेफिनेशन आपल्याला एका डायग्राम थ्रू अंडरस्टँड करून घ्यायची. नाउ या ठिकाणी बघा मग हा एक लॅमिनार बॉडी आहे किंवा तुम्ही त्याला लॅमिना जरी म्हटलं तरी चालेल आणि त्या लॅमिनार बॉडीचं मास हे कॅपिटल एम आहे. ठीक आहे त्यानंतर हा जो लॅमिनार बॉडी आहे तर त्या लॅमिनार बॉडीवरती तीन ऍक्सिस एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. त्याच्याला फर्स्ट ऍक्सिस झेड ऍक्सिस, दुसरा वाय ऍक्सिस आणि तिसरा एक्स ऍक्सिस हे तीनही ऍक्सिस एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. बट हा जो लॅमिना बॉडी असेल तर त्या लॅमिना बॉडीला एक ऍक्सिस हा परपेंडिक्युलर असेल. मग हा जो लॅमिना बॉडी आहे तर त्या लॅमिना बॉडीला हा जो झेड ऍक्सिस असेल तर तो झेड ऍक्सिस त्या लॅमिना बॉडीला परपेंडिक्युलर आहे. जो परपेंडिक्युलर ऍक्सिस असेल त्या लॅमिना बॉडीला तर त्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे. मग हे जे डायग्राम दिले तर ह्या डायग्राम्स मध्ये किंवा हा जो लॅमिनार बॉडी असेल तर त्या लॅमिनार बॉडीला झेड ऍक्सिस हा परपेंडिक्युलर आहे आणि त्या परपेंडिक्युलर ऍक्सिसचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा. मग हा जो झेड ऍक्सिस असेल तर त्या झेड ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया मी आयझेड ने रिप्रेझेंट करून दिला, वाय चा मी आय वाय ने रिप्रेझेंट करून दिला आणि एक्स चा मी हा मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स ने रिप्रेझेंट करून दिला. ठीक आहे मग आपल्याला डेफिनेशन काय म्हणते द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिना अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस की लॅमिना बॉडीला जो परपेंडिक्युलर ऍक्सिस असेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे हा आयझेड इज इक्वल टू हा कोणाला इक्वल मध्ये असेल बरं सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस.
झेड ऍक्सिसला म्युच्युअली परपेंडिक्युलर असणारे जे दोन ऍक्सिस असतील तर त्या दोन ऍक्सिसचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर त्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या समेशनला इक्वल मध्ये हा जो परपेंडिक्युलर ऍक्सिस असेल लॅमिनाचा तर त्याला इक्वल मध्ये असतील. ठीक आहे. मग Iz इज इक्वल टू Iz हा काय बरं त्या लॅमिनाचा परपेंडिक्युलर ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू मग आता त्या झेड ऍक्सिसला म्युच्युअली परपेंडिक्युलर y ऍक्सिस आहे आणि दुसरा x ऍक्सिस आहे. मग दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय करायचं बरं सम करायचे. देअरफॉर Iy प्लस Ix म्हणजे दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया Iy प्लस Ix हा कोणाला इक्वल मध्ये असेल बरं तो जो लॅमिनाचा परपेंडिक्युलर ऍक्सिस असेल तर त्या परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला तो इक्वल मध्ये असेल. म्हणजे डेफिनेशन पासून आपण त्या जो परपेंडिक्युलर ऍक्सिस असेल तर त्या परपेंडिक्युलर ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण राईट करून दिलाय आणि हाच मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फायनली डेरिव्हेशन थ्रू प्रूफ करून द्यायचा आहे. Iz इज इक्वल टू Iy प्लस Ix. ठीक आहे. त्यानंतर हा जो लॅमिना बॉडी असेल तर त्या लॅमिना बॉडीचा एक पार्टिकल मी या ठिकाणी प्लेस करून दिला. तो स्मॉल पार्टिकल असेल तर त्या स्मॉल पार्टिकलचं मास हे dm इतकं असेल. त्यानंतर हा जो पॉइंट ऑफ O पासून तर पॉइंट ऑफ P पर्यंत जे डिस्टन्स असेल तर ते डिस्टन्स r इतकं असेल. पॉइंट ऑफ P पासून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली मी y ऍक्सिस कडे जस्ट लाईक दिस त्याला मी n पॉइंट ने रिप्रेझेंट करून दिलं. तशीच आणखी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली मी x ऍक्सिस कडे त्या पॉइंटला मी n ने रिप्रेझेंट करून दिलं. आता या ठिकाणी O आणि n मधलं डिस्टन्स हे y इतकं डिस्टन्स असेल तेवढाच डिस्टन्स या ठिकाणी पण असेल ते. ठीक आहे. त्यानंतर O पासून तर m पर्यंत डिस्टन्स x इतकं कॅल्क्युलेट केलं तेवढाच डिस्टन्स या ठिकाणी पण x इतकं असेल. ठीक आहे. या ठिकाणी बघा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. हा जो लॅमिना बॉडी असेल तर त्या लॅमिना बॉडीच्या परपेंडिक्युलर ऍक्सिसचा. ठीक आहे. पण त्याआधी आपला हा जो पार्टिकल असेल तर त्या पार्टिकलचं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचंय आणि तो मोमेंट ऑफ इनर्शिया जो आपण फाइंड आउट करणार आहोत तर त्या ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये आपण तो मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा देअरफॉर फ्रॉम फिगर हा जो लॅमिना बॉडी आहे तर त्या लॅमिना बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे अबाउट झेड ऍक्सिस अबाउट वाय ऍक्सिस आणि अबाउट एक्स ऍक्सिस. Therefore, moment of inertia of a lamina about x axis. x axis च्या रिस्पेक्ट मध्ये जो लॅमिना असेल तर त्या लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. मग आपण तो जो लॅमिना असेल तर तो x axis च्या रिस्पेक्ट मध्ये फाइंड आउट करत आहोत. म्हणजे therefore मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ x म्हणजे हा जो लॅमिना बॉडी असेल तर त्या लॅमिना बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे एक्स ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये. मग या ठिकाणी बघा x इज इक्वल टू आता हा जो एक्स ऍक्सिस आहे तर त्या एक्स ऍक्सिस पासून तर त्या पार्टिकल P पर्यंत डिस्टन्स किती बरं ते y इतका डिस्टन्स आहे. बट अकॉर्डिंग टू मोमेंट ऑफ इनर्शिया काय म्हणतो I इज इक्वल टू m इंटू r स्क्वेअर डिस्टन्सचा स्क्वेअर आणि त्या पार्टिकलचा जे मास असेल तर त्या मास आणि त्या डिस्टन्सचा स्क्वेअरचा प्रोडक्ट करून दिला तर आपल्याला तो मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय. ठीक आहे. मग एक्स ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये आपण त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू. एक्स ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये जर आपण त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला तर त्या पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला जर इंटिग्रेट करून दिलं तर आपल्याला त्या ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये तो जो बॉडी असेल जो लॅमिनार बॉडी असेल तर त्या लॅमिनार बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. ठीक आहे. x इज इक्वल टू आता एक्स ऍक्सिस पासून त्या पॉइंट ऑफ P पर्यंत डिस्टन्स किती बरं ते y चा डिस्टन्स आहे बट डिस्टन्सचा स्क्वेअर आणि त्या पार्टिकलचा मासचा काय करून द्यायचा प्रोडक्ट करून द्यायचा. जर आपण याला जर इंटिग्रेट करून दिलं तर आपल्याला एक्स ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये त्या लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. Therefore Ix is equal to integration of y square into dm इक्वेशन नंबर फर्स्ट ने रिप्रेझेंट करून. त्याच्यानंतर therefore सेकंड कंडिशन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिना अबाउट y ऍक्सिस. आता y ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला जो लॅमिना असेल तर त्या लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. बट आपण या ठिकाणी y ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये आपण पॉइंट ऑफ P चा त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू. जर त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला तर त्या पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला जर इंटिग्रेट करून दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल y ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये. ठीक आहे. मग देअरफॉर या ठिकाणी बघा आता y ऍक्सिस पासून तर त्या पॉइंट ऑफ P पर्यंत डिस्टन्स किती बरं ते x इतकं डिस्टन्स आहे बट डिस्टन्सचा काय करून द्यायचा स्क्वेअर आणि त्या पार्टिकलचा जे मास असेल तर त्या मासचा आपल्याला मल्टिप्लाय करून द्यायचा. याला जर आपण इंटिग्रेट करून दिलं तर आपल्याला y ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये त्या लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल.
मग Iy is equal to integration of x square into dm. That will be the equation number 2. Now next, moment of inertia of a lamina about z axis. Z axis च्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला त्या लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. पण त्या लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्याआधी आपण z axis च्या रिस्पेक्ट मध्ये तो जो पार्टिकल असेल तर त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू. इज इक्वल टू, आता बघा हा z ऍक्सिस पासून तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू पर्यंत डिस्टन्स किती आहे? r इतका डिस्टन्स आहे. म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर आणि त्या पार्टिकलचं जे मास आहे त्याला आपण मल्टिप्लाय करून म्हणजे r² × dm. जर या r² × dm ला जर आपण इंटिग्रेट करून दिलं तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो अबाउट अ z ऍक्सिस. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ r² × dm. दॅट विल बी द इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, या ठिकाणी बघा x ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये त्या लॅमिनाचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया वाला इंटिग्रेशन ऑफ y² × dm त्याला इक्वेशन नंबर 1 ने रिप्रेझेंट करून दिलं. त्यानंतर y ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये आपण त्या लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला x² × dm इक्वेशन नंबर 2 ने रिप्रेझेंट करून दिलं. आणि फायनली z ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये आपण त्या लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला इंटिग्रेशन ऑफ r² × dm. दॅट विल बी द इक्वेशन नंबर 3. देयरफॉर आता या ठिकाणी बघा ट्रायंगल ONP हा आपण ट्रायंगल यूज करणार. ठीक आहे, हा 90 डिग्रीचा अँगल असेल. 90 डिग्रीच्या अँगलच्या समोरची बाजू ही हायपोटेनस असेल, ON ही ऍडजसंट असेल आणि PN ही त्याची अपोजिट असेल. देयरफॉर इन अ ट्रायंगल ONP अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम काय म्हणतो? जर हायपोटेनसचा जर स्क्वेअर केला तर ऍडजसंटचा स्क्वेअर प्लस अपोजिटचा स्क्वेअर असेल. मग या ठिकाणी बघा हा जो ट्रायंगल ONP असेल तर त्याची हायपोटेनस साइड कोणती? बरं ही OP आहे. बट आपल्याला अकॉर्डिंग टू पायथागोरस त्या OP चा काय करायचं? बरं स्क्वेअर करायचं आहे. मग हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे OP चा स्क्वेअर इज इक्वल टू ऍडजसंटचा स्क्वेअर म्हणजे ON चा स्क्वेअर प्लस PN चा स्क्वेअर. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू ऍडजसंट स्क्वेअर प्लस अपोजिट स्क्वेअर. मग या ठिकाणी बघा आता O आणि P पर्यंतचा डिस्टन्स किती? बरं ते r इतका डिस्टन्स आहे. बट OP चा स्क्वेअर म्हणजे r चा स्क्वेअर इज इक्वल टू O पासून तर N पर्यंत डिस्टन्स y काय? ON चा स्क्वेअर म्हणजे y चा स्क्वेअर प्लस P पासून तर N पर्यंत डिस्टन्स x इतका असेल. PN चा जर स्क्वेअर असेल तर x चा स्क्वेअर. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 4 ने मी रिप्रेझेंट करून दिलं. सिंपल सी कंडिशन दिली, मल्टिप्लाय इक्वेशन किंवा मल्टिप्लाय बोथ साइड बाय dm अँड इंटिग्रेट इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 ला dm ने मल्टिप्लाय करायचे आणि त्याला इंटिग्रेट सुद्धा करायचे. मग देयरफॉर इंटिग्रेशन ऑफ आता r² ला इंटिग्रेट करून दिलं r² आणि त्याला dm ने मल्टिप्लाय पण करायचे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ r² × dm इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ y² × dm प्लस इंटिग्रेशन ऑफ x² × dm. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 5 ने मी रिप्रेझेंट करून दॅट विल बी द इक्वेशन नंबर 5. देयरफॉर पुट इक्वेशन नंबर 1st, 2nd and 3rd in इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 1st, इक्वेशन नंबर 2nd आणि इक्वेशन नंबर 3rd हे तीनही इक्वेशन आपल्याला इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट अप करून द्यायचे. मग देयरफॉर या ठिकाणी बघा r² × dm ची व्हॅल्यू काय बरं ती Iz असेल. मग देयरफॉर Iz इज इक्वल टू, ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ y² × dm. इंटिग्रेशन ऑफ y² × dm ची व्हॅल्यू काय झाली बरं ती? इंटिग्रेशन ऑफ y² × dm ची व्हॅल्यू काय झाली ती? Ix असेल. देयरफॉर Ix प्लस, ठीक आहे, प्लस साइन या ठिकाणी ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ x² × dm. इंटिग्रेशन ऑफ x² × dm ची व्हॅल्यू काय झाली बरं ती? I1. ठीक आहे, इंटिग्रेट हा I1 दिला and that will be the moment of inertia of a lamina about perpendicular axis. विद्यार्थी मित्रांनो, आपण डेरिव्हेशनच्या सुरुवातीला आपण एक इक्वेशन राईट केलं होतं या डेफिनेशन पासून. जी थेरोटिकल डेफिनेशन होती तर त्या थेरोटिकल डेफिनेशन पासून आपण त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन राईट करून दिलं होतं. म्हणजे जो लॅमिना असेल तर त्या लॅमिनाचा जो परपेंडिक्युलर ऍक्सिस असेल तर त्या परपेंडिक्युलर ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट केला आणि तो आपण डेफिनेशन पासून आधीच राईट केला होता. Iz इज इक्वल टू Iy प्लस Ix. आपण फायनली हे जे इक्वेशन असेल तर ते इक्वेशन आपण फायनली प्रूफ करून दिले अँड दॅट विल बी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिना अबाउट अ परपेंडिक्युलर ऍक्सिस.
आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन पॉईंट स्टडी केले. पहिला म्हणजे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस आणि दुसरा म्हणजे प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. दोन्ही पॉइंट मध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. आय होप आपण जे डेरिव्हेशन फाइंड आउट केले तर ते डेरिव्हेशन प्रत्येकाला अंडरस्टँड झाले असेल. तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत गुड बाय. थँक्यू.